नमस्कार मंडळी. बघा आमचं संध्याकाळी कसं चाललेलं आहे पोरांचं खेळणं. हो हो काय आणायचे? गाडीवर चाललाय आमचा आहान खायला आणायला. काय चाललंय खायला आणाय? बर चिकन मसाला. चिकन मसाला ना येतो ब्लॉक मध्ये येतोयस का? कारण मला व्यवस्थित एवढा काही नाही जमत आहे ब्लॉक. तर काय चुकलं तर सांगा. जास्त काही जमत नाहीये, नवीन आहे आम्ही आता. काय म्हणतोय काय? नाही ना आता संध्याकाळचं कुठं जायचं नाही. संध्याकाळी तिकडे आवडतं पळायला. अजिबात नाही. जा अभ्यास कर जा. परीक्षा तोंडावर आलेले. आहानला ओरडलो आम्ही, मारलं होतं त्याला फटके. कारण की त्याने खेळता खेळता कुत्र्याला मारलं जोरात. पिल्लाला लागले हे बघ कसले. आहान त्या पिल्लाला किती मारलंस रे जोरात? हा एवढं जोरात त्यानं बॅट मारली की त्याच्या तोंडावर हातावर पण हाणलं मी. कोणाची गाडी येईल? पण चालायला लागलं म्हणून बरं पिल्लू, नाहीतर त्याचे कुत्र्याची बॅट मारली लाकडी त्यानं. आणि त्याची काय ती म्हणतात पिल्लाची आई आली ना आहानच्या अंगावरच आली बघा. म्हणजे माणसापेक्षा खरं म्हणायला गेलं का ग मुख्य प्राण्यांना माया असते. हा फक्त त्यांना बोलता येत नाही. माणसासाठी बोलता येत नाही. हो तर काय. कमलाजी बसले त्या घरात आणि आम्ही बसले बाहेर बोलत तुमच्याशी, मंडळींशी बोलावं म्हणलं. तर कमलाजी पण आले आमच्यापाशी बसायला. काय म्हणताय कमलाजी? मुलगा सगळे काय म्हणतात? बरे आहेत ते सगळे. बसले त्या कमलाजी पण येते आपल्याकडं बसायला येते. बरं वाटतं आम्हाला पण. कमलाजी आल्या नाही की आम्हाला बी चुकल्यासारखं वाटतं. हे का नाही आल्या म्हणून. आले नसले बस बाई मी पण आता बसले. भात टाकलंय शिजत, घेवड्याची आमटी झाली, आता बसते. आमच्यात एवढं नसतं आमच्यात कोण बसायला. फक्त कमलाजी नागटिळक आजी एवढ्या दोघीच सारखे असतात. आमच्या आईची आत्या कधीतरी येते, आमची नणंद कधीतरी येते. हो आमच्या आत्या आहे ती कधीतरीच असते त्या. नाहीतर एवढं कोण नसतं. अनुष्काचा अभ्यास आज दिवसभर अभ्यासच चाललेला आहे. अनुष्का काय बोलायला तयार नाही कुणाशी. नाही अनुष्काचा लय अभ्यास दिला तिला, त्यामुळे तिचा अभ्यासच चालला तिचा आहे का. लाज दी नाश्ता करायला तयार नाही. ब्रेकफास्ट 4चा काय बा. दुपारी जेवली तेवढीच. कंटिन्यू अभ्यास चाललेला आहे बघा. आणि सांगते ना आपल्याला जास्त एवढं ब्लॉक एवढा जमत नाही. काही वेळ आपलं चुकलं तर आम्ही प्रयत्न करतोय. चुकलं बाकलं तर माफ करा, आम्हाला समजून घ्या जरा. आणि आम्हाला सांगा, कमेंट मध्ये सांगा की काय नाही असं इथं कुठं चुकलंय काय सांगा इथे आम्हाला. कारण आम्हाला काय माहिती नाही. आम्ही नवीन आता ब्लॉग तयार करतोय, नवीन शॉर्ट व्हिडिओ सुद्धा नवीन सगळे तयार करतोय. हे काय आम्हाला बोलायला बिना झाले अडकतोय बोलताना. कारण जास्त एवढं काय माहिती नाही युट्यूब मधलं. ब्लॉग कसे करतात, काय बोलायचं ब्लॉग मध्ये, कसा कंटेंट सुरू करायचा, एवढं काही माहिती नाहीये. बचत गटाचं नक्षत्र लागलेलं, नक्षत्र महोत्सव तिथं गेलो होतो. आहानला ही तलवार आणली. हा माझ्या मोठ्या मुलानं, रोहितनं ही तलवार आणली. आतुलच्या मुलाला परत पाळण्यात बसवलं. त्याला खूप एन्जॉय केलं. तिथं इकडं तिकडं फिरवलं. त्याला अतुलचा मुलगा म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितलं ना कुत्र्याला मारला त्यानं, तो अतुलचा मुलगा. आणि जेवढे आमचे सबस्क्रायबर आहेत आता नवीन, तेवढ्यांना सगळ्यांना माहित असेल की अतुल कोण आहे, ते काय झाले अतुल बरोबर आहे ती. मग तुम्ही माझे व्हिडिओ बाकीचे बघा जुने, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल जे माझे नवीन व्हिडिओ ब्लॉग बघत असतील त्यांना. काय का नाही. रोहित खूप लाड करतोय. होता तेवढं वडिलांचं प्रेम द्यायला बघतो. त्याला काही कमी पडू देत नाही. त्याला चालवलं न चालवत नाही, त्याला खांद्यावर न काल त्याला सगळीकडे फिरवून आणले. हो लाड करतो तो. आणि आहान असा वळवळ आहे की आहान शिवाय कुणाला म्हणजे घरात करमतच नाही. तो जर कुणी चल म्हटलं तर तो सहज त्यांच्याबरोबर जाणार असा आहे तो. तो रडणार नाही किंवा आम्हाला म्हणणार नाही कोण मला न्यायला लागले बघ. तो अगदी आनंदाने त्यांच्याबरोबर जातो न बोलता. त्यामुळं रोहितनं आपलं त्याला खांद्यावर घेतलं. काल आम्ही रात्री 11 पर्यंत तिथंच नक्षत्र महोत्सव मध्ये आपलं फिरत होतो. त्यांना पाळण्यात बसवलं, परत त्या जहाजात बसवलं आणि बरंच त्यांनी म्हणजे हे केलं, खेळत बसले. त्यांना फिरवून आणलं, त्यांना खायला दिलं भरपूर जे आवडतं ते. हा म्हणला मला चिकन 65 पाहिजे आहान म्हणला, म्हणून रोहितनं त्याला चिकन 65 दिलं. सगळ्याच मुलांना दिलं.
आणि छान फिरून आलो का आम्ही. कारण की घरात अजून काय आणलेलं नाही, काय नाही असं आम्ही घरात वशाटी आम्ही केलं नाही. करतच नाही. तेच की. आतून गेल्यापासून आतूनचे पप्पा रोहित कोण खात नाही, काय नाही, करायचं नाही म्हणतात ते. वर्ष श्राद्ध झाले धुलवड सुद्धा झाली, पण आम्ही घरामध्ये ना होळीचा सण केलाय, धुलवड केली काय नाही. आणि फक्त त्याच्या कारण ते इतकं लहान आहे कळत नाही. हा ही तलवार आणली रोहितची त्याने. कुठली? ही काय ही तलवार. हा शिवाजी महाराज बनायचे त्याला तो म्हणतो. शिवाजी महाराजांचा वेळ आहे त्याला खूप. खूप त्यामुळे वेळ आहे. मला तलवारच पाहिजे, मला बंदूक नको. तो म्हणत होता रोहित बंदूक घे, मला बॉल घे, हा. चेंडू घे, काहीतरी घे. महाराज नाही, बनायचं म्हणला, त्याला. मला ही तलवारच पाहिजे, मला शिवाजी महाराज बनायचं आहे. आणि शिवाजी महाराजांचा ड्रेस घ्या. हो आता तिथं कुठला ड्रेस, तिथं सगळी नुसती खेळणी. मग त्याला म्हणलं ड्रेस आपण नंतर बघूया, ड्रेपरी आणून हे करूया, एक दिवस फोटो काढूया तुझे. म्हणून कसं तरी समजूत घातली, तिथून आणले त्याला. बरं आमचा ब्लॉग सांगा आम्हाला कसा आलाय, कारण आम्हाला काही जास्त माहिती नाही. तर चुकलं तर माफ करा. आणि व्हिडिओ आम्ही इथंच संपवतो. बाकी पुढचा व्हिडिओ असाच ब्लॉग काढत जाईल. शॉर्ट व्हिडिओ तर आपण बनवतोय, आम्ही काही कॉमेडी पण बनवतोय. आणि आपल्या घरामधले काही असं खाल्ल्या पिल्लेलं काय असलं तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतोय. छोटेसे छोटे म्हणजे हा डेली रुटीन दाखवतोय आमची तुम्हाला. डेली रुटीन सुद्धा दाखवून प्रयत्न करतोय कॉमेडी सुद्धा आम्हाला येते का. तर सांगा आम्हाला कमेंट मध्ये की काय आमचं कुठं छान वाटतंय तुम्हाला बघायला. तर चला मंडळी ठेवतो मग. चला.